रत्नागिरी में उद्योग मंत्री उदय सामंत ने प्रेस कॉन्फ्रेंस कर चुनाव परिणामों पर प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि यह बगावत के बाद पहली चुनावी परीक्षा थी जिसमें एकनाथ शिंदे के नेतृत्व में 425 से अधिक नगर सेवक निर्वाचित हुए। उदय सामंत ने कहा कि महाराष्ट्र ने एकनाथ शिंदे के नेतृत्व को स्वीकार किया है और जहां कमी रही वहां आत्ममंथन किया जाएगा। मुंबई महानगर पालिका चुनाव में मुंबईकरों ने विकास के नाम पर महायुति को वोट दिया है। उदय सामंत ने संजय राउत और उद्धव ठाकरे गुट पर तीखा हमला बोलते हुए कहा कि उन्होंने बाला साहेब के विचारों से गद्दारी की, इसलिए उन्हें कहीं से भी सत्ता नहीं मिली। महापौर पद को लेकर उन्होंने स्पष्ट किया कि फैसला एकनाथ शिंदे और देवेंद्र फडणवीस लेंगे और महायुति का ही महापौर होगा। हे बघा, कोणी कोणाला मतदान करावं हा एक लोकशाहीतला भाग आहे, मी त्याच्यामध्ये जाणार नाही. पण ह्याच्यातनं बोध अनेकांनी घेतला पाहिजे ना, अनेकांनी घेतला पाहिजे. आता देवेंद्रजींनी त्यांना कानमंत्र दिला असं तुम्ही म्हणताय, बरोबर आहे की नाही? मग तो कानमंत्र कोणाला दिलेला आहे हे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विचारलं पाहिजे. पण पूर्वीपासूनची प्रथा आहे, परंपरा आहे, संस्कृती आहे की निवडून आल्यानंतर जल्लोष करावा, पण समोरचा दुखवणार नाही अशा पद्धतीचा जल्लोष करावा. आणि हे मी का सांगू शकतो तर इथल्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे की ज्यावेळी मी निवडून आलो त्यावेळी पडलेल्या उमेदवाराच्या समोर फटाके देखील वाजवायचे नाहीत, त्याच्या घरासमोर फटाके वाजवायचे नाहीत. ही मी संस्कृती गेली 5 टर्मला वापरलेली आहे, भविष्यात पण तशीच वापरणार. त्याच्यामुळे देवेंद्रजींनी सांगितलेलं बरोबर आहे की जिंकल्यानंतर अशा पद्धतीचं वागू नये कोणी. काय नाही, तसं मी 16 तारखेनंतर म्हणजे 7 तारखेनंतर आता मी बिझी आहे म्हणून कोणाच्याही घरी मी खिचडी खायला जाईन, त्याच्यात काय नाही. पण कमी कसं म्हणू शकतो? जर उठाव केल्यानंतरची पहिलीच निवडणूक आहे, म्हणजे मुंबईमध्ये आम्ही 0 होतो, 29 झालो. ठाणे पूर्ण आम्ही धुवून काढलं, कल्याण डोंबिवली आम्ही आलो, उल्हासनगरला आम्ही आलो, नवी मुंबईला 45च्या पुढे गेलो, पनवेलमध्ये आम्ही आलो, कोल्हापूरमध्ये आम्ही आहोत, इचलकरंजीमध्ये आहोत, सांगलीमध्ये तर महापौर आम्ही ठरवणार आहोत. सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेचा महापौर आम्ही ठरवणार. मग आम्ही कमी कुठं आहे? चंद्रपूरमध्ये आम्ही जिंकलो, नागपूरमध्ये भले 2 जागा पण जिंकलो, स्वबळावर पिंपरीमध्ये जिंकलो, मग कमी कुठं? जळगावमध्ये जिंकलो, अमरावतीमध्ये जिंकलो.